बुलेटिनची सुरुवात करणार आहोत मोदींच्या वाढदिवसाच्या बातमीनं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस। नरेंद्र मोदी आज अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असून त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातही भाजपकडून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर असून स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि 8वा राष्ट्रीय पोषण महिना या योजनांसह अनेक विकास कामांचं लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होणार आहे। आता घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। मात्र असं असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। दरम्यान पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानलेत। फोनवरील संभाषणामध्ये दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि भारत संबंध आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केल्याची माहिती मिळते। तर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार कसे मानलेत पाहूयात। मोदींची एक्स पोस्ट। वाढदिवसानिमित्त मित्रवर्य अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या फोन कॉल आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद। भारत आणि अमेरिकेचा जागतिक भागीदारी एका उंचीवर नेण्यासाठी तुमच्याप्रमाणेच मीही कटिबद्ध। युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांनाही पाठिंबा। अशा शब्दांमध्ये मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले। राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये आज संध्याकाळी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलंय। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 1000 ड्रोन्सना आकाश उजळणार आहे। अयोध्या आणि वाराणसी नंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा ड्रोन शो होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील सीएसएमटी स्थानक, चर्चगेट स्थानक आणि मुंबई सेंट्रल स्थानकासह अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणी मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शायना एनसी यांच्याकडून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या शिबिरांना भेट देणार आहेत। मुंबईतील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नवा भारत सांस्कृतिक महासत्ता या विषयावरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी सामनामधून खोचक शुभेच्छा देण्यात आल्या। पंतप्रधान मोदींनी आत्ममग्नता सोडून आत्मचिंतन करण्याचा सल्ला सामनामधून देण्यात आलाय। तर काय म्हणलं सामनामधून? तर पंतप्रधान मोदी हे आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत, पण ते शिवसेनेचे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राचे शत्रू आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना त्यांनी एका द्वेषानं फोडली। महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल। नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी आत्ममग्नता सोडून आत्मचिंतन करावे। त्यांना इतिहास घडवण्याची संधी होती, पण सर्व कालखंड थिल्लर राजकारणामध्ये घालवून मोदींनी ही महान संधी गमावली। मोदींचा वाढदिवस जनतेनं साजरा करावा, शुभेच्छांचा स्वीकार करावा असे स्वच्छ वातावरण आज देशामध्ये राहिलंय का? 11 वर्षात आपण देशाला नक्की काय दिलं याचं चिंतन मोदी आणि त्यांच्या अंधभक्तांनी करायला हवं। अशा शब्दामध्ये सामनामधून मोदींना शुभेच्छा देत खोचक टोले लगावण्यात आले। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसावर बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त विधान केलंय। मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस असल्याची टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे।
नहीं, ये हमारे लिए ब्लैक डे है क्योंकि आज हमारे देश में अघोषित इमरजेंसी चल रही है, अनडिक्लेयर्ड इमरजेंसी चल रही है। ऑपोजिशन को बोला नहीं दे रहे हैं, वोट चोरी वहां पे हो रही है, प्रेस के सारे जो राइट्स है वो खींचे गए हैं। दरम्यान प्रणिती शिंदेंनी मोदींबाबत केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिले तेही पाहूयात. तर आपण बघतोय प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केलेली आहे आणि त्याला सत्ताधाऱ्यांनी पण प्रत्युत्तर दिलेलं आहे. आज मोदींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मध्य प्रदेशमध्ये त्यांचा दौरा आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे. ही दृश्य आपण बघतोय मोदींची. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव. घोटालेबाजों का सरकार था, उसको पलटने का काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया है. मैं ये कहूंगा 2014 के पहले का काल देखिए, वो पूरे काले दिन थे. 2014 के बाद हम देखते 11 साल में ये परिवर्तन के दिन है. विकसित भारत 2047 का नारा उन्होंने दिया है. इसलिए तो कांग्रेस लोगों के पेट में दर्द हो रहा है. त्या महिलेचा मला अपमान करायचा नाही, पण काँग्रेसमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांच्या उंचीपेक्षा जास्त बोलण्याची स्वतःची कुवत नसताना ते बोलतायत. मला वाटतं की त्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे. माननीय सुशील कुमार शिंदे देशाचे राज्याचे मुख्यमंत्री राहिले, त्यांनी देखील स्वतःच्या मुलीला या बाबतीत समज द्यावा ही माझी त्यांना विनंती. काळा दिवस जर तुम्हाला आठवायचा असेल तर आणीबाणीचे दिवस आठवा. कशाला काळा दिवस म्हणता आहात? हा काळा दिवस नाहीये. ही काँग्रेसच्या डोळ्यामध्ये आलेली ही आजारपणाची लक्षणं आहेत. त्यांना चांगलंही काळ दिसतं. आता एक महत्वाची बातमी येते. हिंगोलीमध्ये आज कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी 50 मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाईल. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या जातीच्या प्रमाणपत्रासाठी आंदोलन आणि उपोषण केलेलं होतं. त्यानंतर अखेर आज राज्य शासनानं हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय तेव्हा जाहीर केलेला होता आणि त्यानंतर मराठा समाज बांधवांना आता कुणबी जातीचं प्रमाणपत्र वितरित करायला सुरुवात होणार आहे. हिंगोलीमध्ये आज या प्रमाणपत्राचं वाटप केलं जाईल. मराठा आरक्षणासंदर्भातील जी.आर. राज्य सरकारच्या वतीनं काढण्यात आल्यानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आलाय. हिंगोलीतील कळमनुरी शहरामध्ये जात प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट देताना कोणतीही खाडाखोड झालेले कागदपत्र ग्राह्य धरू नये आणि त्याद्वारे प्रमाणपत्र वाटप करू नये असा महत्त्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये झालेला आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नेमण्यात आली, त्याप्रमाणे खोट्या नोंदी शोधण्यासाठी समिती नेमली जावी अशी मागणी भुजबळांनी केली. यावेळी भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये तफावत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एकूण 18 ते 19 विषयांवर चर्चा झाली. दरम्यान खाडाखोड झालेली प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचं ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. हाताने लिहिलंय. मराठी कुणबी, मराठी कुणबी, मराठा कुणबी हाताने लिहिलंय. हस्ताक्षरशाही सगळं फरक आहे. कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये
जे नियमाने आहे तिथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली. मराठा आरक्षणावरून आणि मराठा समाजाला देण्यात आलेल्या निधीवरून छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये तफावत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये ओबीसी महामंडळाला 2,500 कोटी दिले तर 3 वर्षांमध्ये मराठा समाजाला 25,000 कोटी रुपये दिले असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर मुलांचं आणि मुलींचं जिल्हा वसतिगृह, प्रादेशिक ओबीसी कार्यालय यांना जागा देण्याचा प्रस्ताव अद्याप पूर्ण झालेला नाही, तो पूर्ण करावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे. 25 वर्षामध्ये ओबीसीला 2500 कोटी आणि 3 वर्षामध्ये या मराठा समाजाला आपण 25,000 कोटी रुपये दिले. मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयानं आदेश दिलेत. खटला रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयानं स्पष्ट केलंय. या संदर्भामध्ये पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला निश्चित आहे. मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्तांप्रकरणी भुजबळ कुटुंबियांविरुद्ध आयकर विभागानं 2021 मध्ये कार्यवाही सुरू केली होती आणि या प्रकरणी विशेष न्यायालयानं भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्सही बजावलं होतं. मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. आता एक महत्त्वाची बातमी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेनं आज नारळ फोडलेला आहे. एकनाथ शिंदे आता ऍक्शन मोडवर आलेले आहे. कसलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संवाद साधा असं देखील शिंदेंनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, नगरसेवकांना सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी सगळ्या नगरसेवकांना साथ घातलेली आहे. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश एकनाथ शिंदेंनी सगळ्या माजी नगरसेवकांना दिलेले आहेत. मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच भगवा फडकणार हा माझा विश्वास आहे असं विधान शिंदेंनी या बैठकीमध्ये केलेलं आहे. 65 नगरसेवक आता शिवसेनेसोबत आहेत, जी संख्या वाढली पाहिजे अशी भूमिकाही शिंदेंनी व्यक्त केली आहे. आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांशी संपर्क वाढवा, साधा, आपण केलेल्या विकास कामांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा असे निर्देशही शिंदेंनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत. अजित पवारांनी पुण्यामध्ये विविध पालिका मतदारसंघामध्ये पाहणी केल्यावर आता सुप्रिया सुळेही तोच कित्ता गिरवताना दिसतात. सुप्रिया सुळे आज पुण्यामध्ये विविध भागामध्ये पाहणी दौरा करणार आहेत. सकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंत त्यांचा हा दौरा असेल. कात्रज चौकापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. तिथे उड्डाणपुलाच्या कामाची त्या पाहणी करतील. स्वामीनारायण चौक, नरे, नवले पूल, दाहेरी रस्ता, वडगाव जंक्शन, वारजे नदीवरील पूल, आंबेडकर चौक, वारजे, सिप्ला हॉस्पिटल विभाग अशा भागामध्ये त्या पाहणी करतील. मंगल प्रभात लोढा यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. दोघांमध्ये कबूतरखान्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. अवघे 5 ते 10 मिनिटं दोघांमध्ये भेट झाली आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेल्या कबूतरखान्यावरून नुकताच वाद निर्माण झाला होता. दादरमधील कबूतरखान्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारीही आल्या होत्या आणि त्या कबूतरखान्याचा त्रासही होत असल्याच्या तक्रारी होत्या आणि त्यामुळे तो कबूतरखाना हटवण्याची मागणी होतीये. मुंबईच्या नौदल तळाच्या गेटवरून इन्सास रायफल चोरी प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आलेली आहे. बंदूक चोरणाऱ्या आरोपींचं नक्षल कनेक्शन समोर आलंय. तेलंगणा क्राईम ब्रांचने आता या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. मुख्य आरोपीतील एक नौदल अग्निवीर राकेश दुबुल्लाचा मोठा भाऊ आणि या प्रकरणातला आरोपी उमेश दुबुल्ला हा 3 माजी नक्षलींच्या संपर्कामध्ये होता अशी माहिती समोर येते. हे 3ही नक्षली याआधी शरण आले होते. मात्र शरणागतीनंतरही ते नक्षल चळवळीतील नेत्यांशी गुप्त संपर्कात होते आणि त्यांच्यासोबत काम करत होते असं उघड झाले. या 3 नक्षल्यांचं आणि उमेश दुब्बुलाचं वारंवार फोनवरून संभाषणही होत होतं अशी माहिती आता समोर येत आहे. याच पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलिसांच्या टीमनं तेलंगणामध्ये जाऊन तपास केलेला होता. उमेश दुबुल्लाचा दलम कमांडर त्याला व्हायचं होतं. दलम कमांडर होण्यासाठी त्याला इन्सास, AK-47 अशा मोठ्या रायफल्सची आवश्यकता होती आणि त्यासाठी त्याने या सगळ्या रायफल्सची चोरी केल्याचं समोर आलंय.